चंद्रपुर जिले से कोरपना में एक नराधम शिक्षक द्वारा बालिका के साथ किए गए कृत्य से इंसानियत शर्मसार हो गई और वही भाजपा ने शिक्षक के विरोध में तथा कांग्रेस के खिलाफ मशाल मोर्चा निकालकर आरोपी शिक्षक को फांसी देने की मांग की। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। अभी कुछ दिनों पहले कोरपना में एक शिक्षक द्वारा मानव जाति को कलंकित कर देने वाली घटना प्रकाश में आई, जहां इस नराधम शिक्षक द्वारा नाबालिग छात्रा के साथ अत्याचार किए जाने का मामला प्रकाश में आया और इस घटना का हर तरफ निषेध व्यक्त किया जा रहा है। और वहीं भारतीय जनता पार्टी महानगर की ओर से इस घटना के निषेध स्वरूप आज एक मशाल मोर्चा निकाला गया, जिसमें बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे, जिसमें मुख्यतः भाजपा महानगर जिला अध्यक्ष तथा पूर्व उप महापौर राहुल पावड़े, भारतीय जनता पार्टी के नेता तथा पूर्व जिला परिषद के सभापति ब्रिजभूषण पाजारे के साथ अनेक पूर्व नगर सेवक, नगर सेविकाएं तथा भाजपा के ज्येष्ठ पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। इस मौके पर एक प्रतीकात्मक पुतला बनाकर उसे जलाया भी गया और जमकर नारेबाजी की गई। साथ ही इस मौके पर कांग्रेस के खिलाफ भी जमकर नारेबाजी की गई। तो आइए सुनते हैं इसके संदर्भ में पूर्व नगर सेविका ने क्या कहा। नुकताच कोरपणा येथे घडलेली निंदनीय जी काँग्रेसची संस्कृती आहे, जी विकृती आहे, ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। कोरपणा येथे अगदी चिमुकल्या 12 वर्षाच्या मुलीवर अमोल लोडे या नावाच्या युवकाने जो अतिशय घाणेरडा आणि विकृत असं कृत्य केलं, त्या मुलीचा विनयभंग केला। ही काँग्रेसची संस्कृती त्यांच्या वागण्यावरून दिसून आली आणि असं झाल्यानंतरही काँग्रेसचे काही मोठे नेते त्या युवकाला इथून पडून जाण्यासाठी सहकार्य करतात, त्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतात। प्रत्येक संवेदनशील माणसाला आज जो प्रकार घडला आहे, हा प्रकार जर आपल्या डोळ्यापुढे उभं चित्र जर आलं तर प्रत्येक माणसाच्या अंगावरती काटे येण्यासारखा हा प्रकार होता। अशा पद्धतीने जर काँग्रेसवाले अशा ज्या विकृत माणसांना, हरामखोर नीच दर्जाच्या माणसांना पक्षाचे पदाधिकारी म्हणून पुढे आणत असतील किंवा त्यांना अशा कृत्याला झाकण्यासाठी त्यांना सहकार्य करत असेल, तर अशा काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चा व भारतीय जनता पक्ष पूर्णपणे, जाहीरपणे आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आजचा हा मोर्चा, आजची ही मशाल रॅली अर्थातच काँग्रेसच्या विरोधात आहे, काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आम्ही काढलेली आहे। ज्या 12 वर्षाच्या चिमुरडीवर जो अन्याय झाला आहे, तिला न्याय मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। आजची मशाल रॅली काढून आम्ही थांबणार नाही आहोत, तर त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत, कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत या अमोल लोडेवर आणि या अमोल लोडेला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्या घरच्यांवरही कारवाई झाली पाहिजे। हा अमोल लोडेने केलेला पहिला प्रकार नसून अनेकदा त्यांनी असे प्रकार घडवून आणले आणि म्हणून त्याची हिंमत झाली की 12 वर्षाच्याही चिमुरडीवर त्यांनी अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केलं। त्यांनी ज्या बेशुद्ध होण्याच्या गोळ्या आणलेल्या होत्या, त्या कुठल्या मेडिकल मधून आणल्या, त्याला कोणी सहकार्य केलं, यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। आणि जोपर्यंत त्या मुलीला, चिमुरडीला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। आणि परत एकदा भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चा, भारतीय जनता पक्ष जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा तीव्र निषेध करतो आहे। एवढं घडल्यानंतरही या क्षेत्राच्या खासदार अजूनही या विषयावर बोलायला तयार नाही। काँग्रेसच्या नेत्या, राष्ट्रवादीच्या नेत्या ज्या महिला म्हणून अनेकदा पुढे आल्या आणि महिला म्हणून अनेक अन्यायाच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी अनेकदा त्यांनी स्वतःचे दंड थोपटून काढले, पण आज कोरपण्यासारखा एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या, या प्रभागाच्या खासदार, या क्षेत्राच्या खासदार अजूनही सरसावल्या नाही। एक स्त्री म्हणून त्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? एक आई म्हणून त्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? या क्षेत्राच्या महिला खासदार म्हणून त्यांच्या संवेदना मेल्या आहे का? असा प्रश्न भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना विचारते आहे। वारंवार प्रश्न विचारूनही, वारंवार पत्रकार परिषदा घेऊनही, वारंवार आंदोलन करूनही जर या खासदार महिला बोलण्याची जर अजूनही वाचा फुटत नसेल, तर या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि क्षेत्राला न्याय मिळत नसेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा द्यावा, अशी आमची तीव्र मागणी आहे, असा आमचा संताप आहे। साथ ही इस घटना के निषेध स्वरूप भाजपा महानगर जिला अध्यक्ष राहुल पावड़े ने भी जमकर कड़ी आलोचना करते हुए क्या कहा, अब स्वयं सुने उन्हीं की वाणी। युवक काँग्रेसचा अध्यक्ष बलात्कारी नराधाम अमोल लोडे
यांच्या निषेधार्थ त्याला फाशी जायला पाहिजे, यांच्या निषेधार्थ आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मशाल मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसची खरी संस्कृती, काँग्रेसची आपल्या पदाधिकाऱ्यांना पाठीराखण करण्याची संस्कृती, एकीकडे जनतेला दिशाभूल करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे अशा पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायचा, हे काँग्रेसची संस्कृती उघड करण्याकरता आणि त्याला फाशीवर लटकवण्यासाठी आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मशाल मोर्चाच्या माध्यमातून या बलात्कारी नराधाम युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोढे याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर फाशी झाली पाहिजे, याची नार्को टेस्ट झाली पाहिजे। अशा पद्धतीच्या आणखीन किती मुलीवर यांनी बलात्कार केलं याचा छडा लागला पाहिजे, याकरिता नार्को टेस्टची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। यासोबतच या मॅनेजमेंटचे जे पदाधिकारी आहे या शाळेच्या, यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, दखल घेतली नाही। इतक्या मोठ्या गोष्टी घडत असताना सुद्धा यामध्ये जे दोषी मॅनेजमेंटचे पदाधिकारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी अटक केली पाहिजे, ही सुद्धा मागणी आमची आहे। यासोबतच ज्या मेडिकल मधून गुंगीचं औषध नेहमी हा नराधाम युवक काँग्रेसचा अध्यक्ष एक शिक्षक करत होता, ते कोणत्या मेडिकल मधून या गुंगीचे औषध त्याला मिळत होते, अशा मेडिकलचा परवाना व त्या मेडिकल मालकांना सुद्धा अटक व्हावी, याकरिता सुद्धा आमची मागणी आहे। यासोबतच हा खटला उज्ज्वल निकमजी यासारख्या प्रसिद्ध विधी तज्ञाकडून चालावा व लवकरात लवकर या नराधमाला फाशी व्हावी, याकरिता नारी शक्तीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक नारी शक्तीचा आवाज आम्ही बुलंद करणार आहोत। आणि जोपर्यंत या नराधमाला आणि जे काँग्रेसचे नेते या नराधमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय, जोपर्यंत या नराधमाला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। नुकत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने बैठक घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, जिल्हा प्रशासनाला तातडीच्या सूचना केलेल्या आहे की या नराधमाला लवकरात लवकर फाशीवर कसा लटकवता येणार, याकरिता प्रशासनाच्या वतीने कोणतीही हयगय होणार नाही, याच्या सूचना सुद्धा आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेली आहे। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रभर अशा घटना घडत असताना बदलापूरचं प्रकरण आपण बघितलं, त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता त्याच्या समर्थनात काँग्रेसचे नेते उतरताना अवघ्या महाराष्ट्राने बघितले। आणि अशा पद्धतीची संस्कृती ही काँग्रेसची आहे हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे, याच करिता आज या मशाल मोर्चाचं आयोजन होतं। निश्चितपणे जोपर्यंत या नराधमाला युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।